तीन क्रमांक कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय तीन क्रमांक पद आहेत आणि त्यांची पहिली कंडिशन काय दिली आहे त्यांची बेरीज किती दिली आहे अँड देअर प्रॉडक्ट म्हणजे त्या तीन पदांचा गुणाकार किती आहे तीन क्रमांक पद माहित नाहीत आपल्याला दिली त्यांनी ऍज्युम म्हटलं की ही तीन क्रमांक पदे आहेत पहिलं पद कोणतं a मायनस दुसरं पद कोणतं a आणि तिसरं पद काय आहे a प्लस d या तीन पदांची बेरीज 27 आहे आणि या तीन पदांचा गुणाकार 504 आहे तर ती तीन पदे काढा या पद्धतीचं उदाहरण मग आपण म्हणूया लेट आन्सरमध्ये लेट 3 consecutive terms terms are a minus d comma a plus d ओके हे तीन पद आहेत आपण असं म्हटलं नाव वी राईट बाय द गिवन कंडिशन by the given first condition by the given first condition दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय पहिली अट आहे त्यांची बेरीज आहे ही पहिली अट आहे आणि किती बेरीज आहे 27 आहे म्हणून लिहूया आपण a minus d plus a plus a plus d is equal to 27 ही फर्स्ट कंडिशन आता इथं काय काय a plus a plus a किती झालं 3a ओके नाउ माइनस d and plus d cancel is equal to 27 आपल्याला किंमत काढता येईल a ची a is equal to 27 गुणिले 3 चे इकडे भागिले 3 झाले तिकडे बसलं तिथं जागा तिकडे जागा इथं जागा दिसतंय का तिथं दिसतंय ना त्याच्यावरच म्हटलं आता हे डेस्क तिकडे नाही ठेवता येणार मला इकडे बस तिथं जागा आहे तिथं जागा आहे 3 न कट केलं 3 एक 3 3 9 27 a बरोबर किती 9 ही फर्स्ट कंडिशन Now, by the second condition काय condition है? Their product and their product is 504. Okay, right? By the second condition, a minus d multiply a plus d is equal to 504. ये सेकंड कंडिशन. आता बघा इथं हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट मी जवळ घेतो a मायनस d a प्लस d इंटू a ची व्हॅल्यू माझ्या जवळ किती आहे 9 इथं लिहिलं 9 इज इक्वल टू 504 आठवीच्या वर्गाचा विस्तार तुम्हाला आठवत आहे a प्लस d इंटू a मायनस d इज इक्वल टू व्हेरी गुड a स्क्वेअर मायनस d स्क्वेअर या दोन ब्रॅकेट साठी लिहिलं तुम्ही a स्क्वेअर मायनस d स्क्वेअर इंटू 9 किंवा मी या पद्धतीने लिहितो हे 9 मल्टिप्लाय इकडे डिवाइड करतो दॅट इज 504 बाय 9 सगळा 504 बाय 9 56 आलं therefore we will write here a square ची पण व्हॅल्यू लिहून टाकूया a ची व्हॅल्यू 9 आहे म्हणून इथं मी लिहितो 9 स्क्वेअर a स्क्वेअर मायनस d स्क्वेअर आहे ना त्याच्याऐवजी मी काय लिहिलं 9 स्क्वेअर मायनस d स्क्वेअर इज इक्वल टू किती म्हटलं तुम्ही 56 का 56 9 5 45 म्हणजे किती 5 आणि 9 सगळं ओके इथे हा 9 स्क्वेअर केला
81 minus d square is equal to 56. आता हा 56 प्लस आहे 81 कडे आल्यानंतर मायनस झाला हा मायनस डी स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर प्लस डी स्क्वेअर झाला ओके नाउ वी राइट हियर 81 minus 56 is equal to minus d square चा तिकडे गेला तो प्लस d square 81 मधून 56 केला 25 आहे मग इथे लिहिलं 25 बरोबर d square चला d सांगा किती मग व्हेरी गुड तिथं वाक्य लिहा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड taking square root of both sides therefore d is equal to 5 comma minus 5 किंवा प्लस मायनस 5 असं म्हणू दोन उत्तर असतात कोणत्याही पूर्णवर्ग संख्येची दोन मूळ असतात दोन रूट असतात एक प्लस आणि एक मायनस म्हणून इथं लिहिलं मी प्लस मायनस नाउ therefore three terms are three consecutive terms are म्हणून ती तीन पदे पहिलं पद आहे a minus b is equal to किती लिहूया चला a ची व्हॅल्यू 9 आहे minus d 5 is equal to 4 हे फर्स्ट टर्म झालं सेकंड टर्म आहे a is equal to सांगा 9 गुड a plus d सांगा 9 plus 4 is equal to 9 plus 5 9 plus 5 is equal to 14 आता ही प्लस 5 घेतल्यानंतर ही पद झाली म्हणजे आता मायनस 5 घेतल्यानंतर पद काढायची नाव पुढे लिहा नाव d is equal to minus 5 d is equal to plus 5 घेऊन उत्तर काढले आपण आता घेऊया d is equal to minus 5 then the first term a minus d है first term is equal to a 9 minus in bracket minus 5 is equal to 9 plus 5 is equal to 14 and the second term आहे a is equal to 9 याच्यात नाही बदल होणार सेकंड टर्म आहे a plus d is equal to a plus in bracket minus 5 9 again now a minus d is equal to ha 9 plus minus 5 is equal to 4 therefore these terms are 14 9 and 4 okay खाली आंसर मध्ये लिहूया therefore the three consecutive terms are 4 9 14 therefore the three consecutive terms are 4 9 14 or किंवा or 14 9 4 या पद्धतीचं तुमचं आन्सर ओके हे झालं एक्झाम्पल नंबर 7 आता घेतो आपण एक्झाम्पल नंबर 8 आता आन्सर मध्ये लिहूया लेट द फोर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर let the four consecutive terms are let the four consecutive terms are a minus d comma a plus d comma a plus 2d comma a plus 2d now by the first condition पहिल्या अटीनुसार by the first condition आता काय कंडिशन पहा 4 consecutive terms in an AB okay
सम इज 12. त्यांची बेरीज किती आहे? 12 आहे, 12 आहे. मग लिहूया आपण a मायनस d प्लस a प्लस a प्लस d प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. इज इक्वल टू 12. आता ऑपरेशन का होईल पहा. a प्लस a प्लस a प्लस a किती a झाले? 4a 4a. आता d चं काय होईल पहा. d बघा हा मायनस d हा प्लस d गेला. फक्त राहिलं का आपल्याकडे प्लस 2d इज इक्वल टू 12. d ची व्हॅल्यू नाही मिळत वाटतं. सेकंड मध्ये मिळत वाटतं. ओके. सेकंड कंडिशन घ्या तरी. बाय द सेकंड कंडिशन सॉल्व करावं लागते दोन इक्वेशन. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता इथं थोडस आपल्याला दोन कॉमन काढता येतील याच्यामध्ये. दोन भाग जाईल काय. मग इथं 2a प्लस याला दोन भागीदार d आणि इथे काय येणार आहे 6. याला 1. नाउ बाय द सेकंड कंडिशन. बाय द सेकंड कंडिशन. बाय द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये काय होत आहे. अँड द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म. तिसऱ्या आणि चौथ्या पदाची बेरीज. आता तिसरं आणि चौथं कोणतं बघा. हे पहिलं दुसरं आणि हे तिसरं आणि हे चौथं. ओके. वी राईट हियर a प्लस d प्लस a प्लस 2d इज इक्वल टू किती सम आहे 14. हे सेकंड कंडिशन वरून इक्वेशन मिळालं आपल्याला. आता इथं सोल्युशन पहा. a प्लस a 2a प्लस d 3d इज इक्वल टू 14. हे इक्वेशन 7. 2a 2a कॅन्सल. याच्यामधून हे वजा करू. ठीक आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट. Subtract equation first from second. Second मधून first minus केलं. Now we write here 2a plus 3d is equal to 14. आणि first आहे 2a plus d is equal to 6. मायनस करायचं म्हटल्यानंतर साइन बदलली खालचे. हा मायनस आणि हा मायनस. बरोबर. आता बघा हा 2a कॅन्सल झाला. 3d मायनस d इज इक्वल टू किती d 2d. इथे लिहिलं हे 2d बरोबर 14 मधून 6 गेले 8 राहिले 8 राहिले. नाउ d इज इक्वल टू 8 by 2. therefore d is equal to 4. d ची व्हॅल्यू मिळाली. आता d ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुट द व्हॅल्यू ऑफ d. Put the value of d in equation first. Put the value of d in equation first. Put the value of d in equation first. So, equation first क्या? 2a plus d is equal to 6. आणि value of d 4 है. हा लिखा 2a plus 4 is equal to 6. Therefore, 2a is equal to 6 minus 4 and 2a is equal to 2 and a is equal to 1. A is equal to 2 by 2. That is a is equal to 1. d ची व्हॅल्यू मिळाली आणि a ची पण व्हॅल्यू मिळाली. आणि नंतर आपण काढतोय therefore the four terms are. Therefore the four consecutive terms. Therefore, the four consecutive terms are. Therefore, the four consecutive terms are. So, आता first term खाली लिहूया.
फर्स्ट टर्म लिहा a minus d is equal to a ची व्हॅल्यू 1 minus d ची व्हॅल्यू 4 is equal to minus 3. सेकंड टर्म आहे 8 is equal to 1 आहे. थर्ड टर्म a plus d is equal to a आहे 1 plus d आहे 4 is equal to 5 and a minus plus a plus 2d is equal to a1 plus 2 into 4 that is 1 plus 2 into 4 8 1 plus 8 is equal to 9. Therefore last answer, therefore the terms are four terms. Therefore the four consecutive terms are therefore the four consecutive terms are minus 3. Four consecutive terms are minus 3, 1, 5, 9. या पद्धतीचं एक्झाम्पल नंबर किती 8 आणि लास्ट एक्झाम्पल आहे आता 9th पद्धतीचं उदाहरणाचा अर्थ पहा काय म्हणतो. If the ninth term of an AP, दिलेला AP चा नवपद 0 then show that तर दाखवा की 29व पद 29th term is twice. 29व पद दुप्पट आहे कोणाच्या 29च्या बरोबर. आता तुम्हाला काय करावं लागेल 9th टर्म काढावं लागेल त्यानंतर 29व टर्म काढावं लागेल आणि 19व टर्म काढावं लागेल आणि नंतर मग या तिघांना नंबर देऊन आणि नंतर दाखवावं लागेल तुम्हाला की हा जो आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आलाय. ठीक आहे चल अगोदर काय करा T9 करा आणि फर्स्ट टर्म लास्ट टर्म आपल्याला कॉमन डिफरन्स दिलाय का आपल्याला नाही. मग खाली लिहूया लेट द फर्स्ट टर्म बी ए let the first term be a and the common difference be d. Common difference be d. Therefore दिलेलं काय आहे T9 दिलं आपल्याला T9 is equal to 0 दिलं. Common difference is equal to d. T9 दिलं आपल्याला 0. आता फॉर्म्युला लिहूया Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. T किती दिलं आपल्याला 9 दिलं म्हणून लिहिलं आपण T9 is equal to a plus 9 minus 1 into d. Tn ची व्हॅल्यू दिली आपल्याला 0 is equal to a plus 8d. a ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल किंवा आपल्याला असे लिहिता येईल a plus 8d is equal to 0 बरोबर का. a is equal to सांगता येईल आपल्याला प्लस d चा तिकडे गेला मायनस 8d ही a ची व्हॅल्यू मिळाली. आता t किती पहा T9 चे काढलं आपण T19 काढा याला नंबर 8 म्हणा T19 किंवा Tn चा फॉर्म्युला लावला आणि नंतर T19 म्हणा Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. आता T19 म्हणा T19 बरोबर a अधिक 19 वजा 1 गुणिले d. T19 बरोबर a अधिक 18d. बरोबर. आता a ची व्हॅल्यू लिहिली आपण काढली ती याच्यात ठेवली. T19 बरोबर a ची व्हॅल्यू आहे वजा 8d अधिक 18d.
वजा 8D अधिक 18D बरोबर सांगा. 10D. गुड. 10D याला सेकंड म्हणा. ठीक आहे. आता हे 19व पद झाल्यानंतर कितवं पद आहे? 19व पद आहे. त्यासाठी TN घ्या. TN इज इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. बरोबर. T 29 लिहा. T 29 बरोबर A अधिक कंसात 29 वजा 1 गुणिले D. T 29 बरोबर A अधिक 28D. A ची व्हॅल्यू लिहूया. A ची व्हॅल्यू मायनस 8D आहे. T29 is equal to minus 8D plus 28D. Now T29 is equal to बोला 20D. 20D याला नंबर 3 म्हणा. आता सेकंड आणि थर्ड पा 29व पद ठीक आहे. ते 19व्या पदाच्या दुप्पट आहे का नाही? आहे. मग इथे लिहूया फ्रॉम 2 and second. From 2 and second. Third, sorry. 2 and third. 29th term is 29th term is twice. 29th term is twice than 19th term. Then 19th term. या पद्धतीने तुमचं हे एक्सरसाइज एंड झालं आणि तुमची एक्सरसाइज आहे ऍप्लिकेशन आहे.